माझी उमेदवारी अजून मी पक्षाकडे मागितली नाही. एक तुमच्या कार्यकर्त्यांचं तर स्वप्न आहे तुम्हाला आमदार म्हणून बघायचं. निवडणुकीमध्ये आमदार व्हावं या ध्येयानं कधी काम केलं नाही. साहेबांनी अजून उमेदवारीविषयी मला विचारलं नाही आणि मी अजून पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. त्यामुळं कालच्या जे 57 लोकांची यादी फायनल केली त्याच्यामध्ये माझं नाव अजून नाही. खूप लोक आहेत, माझ्यापेक्षाही विद्वान आहेत, माझ्यापेक्षाही काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत. आमदार असलं म्हणजेच फार काम करता येतं असं नाही. त्यापेक्षाही चांगल्या संधी त्या ठिकाणी मला साहेब देतील. नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये येते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राकडील सोलापूर जिल्ह्याकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांच्या तुतारीकडे अनेक इच्छुकांची भाऊगर्दी दिसते आणि त्यातच माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस ज्यांच्या विधानसभेचं तिकीट कन्फर्म आहे असे नेते, राष्ट्रवादीचे राज्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्याशी या अनुषंगाने मी बोलणार आहे. नेमकी काय परिस्थिती आहे, त्यांच्या उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाल्या आहेत का, एकूणच पुढचा प्लॅन त्यांचा कसा असणार आहे, या अनुषंगाने बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या उत्तमराव जानकर आहेत. नमस्कार. जागा वाटप त्या ठिकाणी अंतिम होते. निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायला पुढच्या 1-2 दिवसामध्ये सुरुवात होईल. काल पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईमध्ये तुमच्या पक्षाची बैठक झालेली आहे. तुमच्या उमेदवारी संदर्भात काय संकेत आहेत, काय चर्चा झाली का, तुम्हाला काय ग्रीन सिग्नल आलाय का आणि तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलाय? नाही, निश्चितपणानं लोकसभेच्या वेळेला मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र आलो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचार घेऊन या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 31 ठिकाणी परिवर्तन झालं. काल पार्लमेंटरी बोर्डाच्या जे मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जवळजवळ 57 जणांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी फायनल झालेले आहे. माझी उमेदवारी अजून मी पक्षाकडे मागितली नाही. पवारसाहेब जी जबाबदारी देतील, समजा आपल्याला राज्यभरामध्ये प्रचाराची देतील किंवा इथं उमेदवारी करण्याची सांगतील, त्या पद्धतीनं पुढचं धोरण जे पवारसाहेब सांगतील त्या पद्धतीनं पुढं आपण जाता येईल. पण लोकसभेच्या वेळेस तुम्ही जे धाडस दाखवलेलं होतं त्यानंतर इथं वेळापूरमध्ये सभा झालेली होती आणि तिथं पुढचा आमदार म्हणून अगदी माळशिरस तालुक्याचे किंगमेकर बाळदादा यांनी तुमचं नाव घोषित केलेलं होतं आणि तुमच्याला काही ठिकाणी शब्द दिला होता. तरी तुम्ही उमेदवारी का पक्षाकडे अजून मागितली नाही? एक तुमच्या कार्यकर्त्यांचं तर स्वप्न आहे तुम्हाला आमदार म्हणून बघायचं. नाही, कार्यकर्त्यांची इच्छा राहते, सगळ्यांची इच्छा राहते, पण अजून उमेदवारी मी मागितली नाही. मोहिते पाटील कुटुंबानं सांगितलं होतं की पुढचा तुम्ही पक्षाकडून असो, अपक्ष असो, तुमचा कार्यकर्ता असो, कुणी असो, त्याला त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि आज हे ते शब्दाला पक्के आहे. पवार साहेबांच्या मनामध्ये अनेक विचार असतात, अनेक धोरणं असतात, अनेक प्रकारची त्यांच्या राज्याची गणितं असतात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी मला मोकळीक द्यावी किंवा त्या ठिकाणी मला पूर्ण वेळ द्यावा असाही साहेबांच्या मनामध्ये विचार असू शकतो. साहेबांनी अजून उमेदवारीविषयी मला विचारलं नाही आणि मी अजून पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. त्यामुळं कालच्या जे 57 लोकांची यादी फायनल केली त्याच्यामध्ये माझं नाव अजून नाही. पुढच्या टप्प्यामध्ये चर्चा होईल किंवा साहेब मला ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला उमेदवारी इथे घ्यायची किंवा इथून लढायचं ना लढायचं तो विषय पुढे साहेबांशी चर्चा करून आपल्याला निर्णय घेता येईल. जर तुम्ही म्हणताय राज्यामध्ये फिरायचं आहे, तुम्हाला जर राज्यामध्ये फिरवलं आणि तुमची उमेदवारी नसेल तर मग पुढे कोण? तुमच्या कार्यकर्त्यांचं तर तुमच्याच आमदारकीचं स्वप्न होतं, मग कोण कार्यकर्ता? नाही, असं काही नाही. त्यावेळेला मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या चळवळीमध्ये काम करणारे आहेत. खूप लोक आहेत, माझ्यापेक्षाही विद्वान आहेत, माझ्यापेक्षाही काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत. आमदार असलं म्हणजेच फार काम करता येतं असं नाही. त्यापेक्षाही चांगल्या संधी त्या ठिकाणी मला साहेब देतील आणि या ठिकाणी उमेदवारीचंही त्यांनी सांगितलं तर आपल्याला उमेदवारी करता येईल. परंतु अद्यापर्यंत साहेबांनी काय उमेदवार होण्याविषयी किंवा इथं निवडणूक लढवण्याविषयी काही चर्चा त्या अनुषंगाने झाली नाही. ज्या पद्धतीनं साहेब सांगतील त्या पद्धतीनं या ठिकाणी माझा कार्यकर्ता असेल किंवा मला वरिष्ठ लेवलवरती राज्याची जबाबदारी देतील, जे जबाबदारी देतील ते साहेबांसाठी काम करणार. मग ही जबाबदारी दिली तुम्हाला, पुढे जाऊन काही गोष्टी सांगितल्या,
एखाद्या कार्यकर्त्याला तुमच्या जर या ठिकाणची उमेदवारी दिली तर कशी लढत त्या ठिकाणी असणार? त्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही उत्तमराव जानकर म्हणून काय भूमिका त्या ठिकाणी? नाही, नक्की आम्ही त्या ठिकाणी सगळे तालुक्यातले मोहिते पाटील गट असेल, आमचा सगळे कार्यकर्ते असतील, त्यांना लाखभर मताच्या फरकाने आम्ही निवडून आणू. हे तुमच्या उमेदवारी संदर्भात खरं तर आता आपण बघतोय मुंबईमध्ये अगदी मतदारसंघात एकही नेता नाही आज. आज सगळी गर्दी सिल्वर ओक वरती आहे. जो तो आपापल्या पद्धतीनं लॉबिंग करतोय. आपल्या पदरात उमेदवारी कशी मिळेल, वातावरण सगळं तुतारीमय त्या ठिकाणी असताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी म्हणताय जी जबाबदारी पवार साहेब मला देतील ती मी मार पाडेल. राज्याची दिली राज्यात जाईल, तालुक्यात सांगितली तालुक्यात जाईल. हे काय नेमकं उत्तमराव जानकरांच्या मनातलं गुपित आहे? लोकसभेलाही अचानक एवढी मोठे सगळं समोर वापर असताना उत्तमराव जानकर चालू विमानातून उतरून डायरेक्ट बारामतीत गेले होते आणि आता सगळं आमदार आता झालेत म्हणून जमा असताना उत्तमराव जानकर म्हणतात की मी दिली ती जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. गेले 30-33 वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतोय. मी या वेळापूर ग्रामपंचायतीचा कधी सदस्यही होईन असं वाटलं नव्हतं त्यावेळेला. मी कधी आमदार होईन असंही मनामध्ये त्यावेळी स्वप्न नव्हतं. चळवळीमध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाला पडायचं, त्यांची दुःख जाणायची, त्यांच्यासाठी काम करायचं आणि या प्रक्रियेमधून चालत राहिल्यानंतर एक वेळा पंचायत समिती जिल्हा परिषदलाही निवडून आलो. उपसभापती म्हणून संधी मिळाली. पुढेही काम करत राहिलो. जवळजवळ मी 42 निवडणुका आतापर्यंत उभा राहिलो आणि 39 निवडणुका मी पराभूत आहे. तरी निवडणुकीमध्ये आमदार व्हावं ह्या ध्येयानं कधी काम केलं नाही आणि माझ्या मनामध्ये तो आजही भावना आहे. कोणतंही काम पवारसाहेब ज्या पद्धतीनं आज लढतायत या राज्याच्या अस्मितेसाठी, या राज्यामध्ये फार मोठी गद्दारी झाली आणि ह्या गद्दारांना धडा शिकवणं, या राज्यामध्ये अशा प्रकारचं कधीही वातावरण झालं नव्हतं. या प्रकारचं वातावरण राज्यकर्त्यांनी अतिशय खराब केलं आणि म्हणून पवारसाहेबांसाठी लढायचं आहे भविष्यामध्ये आणि त्यासाठी मला जी जबाबदारी देतील, आमदार काय इथेही करतील, परिषदेवर करतील, कुठेही घेतील, मला जी जबाबदारी देतील त्या जबाबदारीचं आपण निश्चितपणानं स्वागत करू, काम करू. हे सगळं झालं. ह्या सगळ्या अनुषंगानं मग महाविकास आघाडीच्या समोरचा खरं तर पेच आहे. सांगोल्यामध्ये आता आपण बघितलं दीपक आबा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ते गेलेले आहेत. ती जागा खरं तर तुमच्या अलायन्समध्ये शेतकरी कामगार पक्षाला, तिथून धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचं नाव त्या ठिकाणी निश्चित होतं. मात्र तिथेही आता कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल का? धनगर समाज त्यामुळं विशेषतः तुमच्या पक्षावरती त्या ठिकाणी नाराज होईल का तिथं जर उमेदवारी मिळाली आणि त्यात पुन्हा तुमचं दुसरं नाव धनगर नेत्याला डावलला, हा मेसेज जाणार नाही का महाराष्ट्रात? नाही, तसं नाही जाणार त्याला आणि तसं पक्षाच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीमध्ये होणार नाही. कारण मी राज्यामध्ये काम करत असताना किंवा मला कोणतीही जबाबदारी दिली असताना मला अहवाल पेलण्याची सवय आहे आणि मला जिथं करमतं, जिथं मी रमतो, मला विमान पाठवलं होतं सगळ्या राज्यामध्ये, तुम्हालाही माहिती आहे. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ऑफर होत्या, परिषद होतं, मंत्रीपद होतं, तरी सुद्धा मला त्या ठिकाणी करमत नव्हतं आणि संघर्ष करणं, आव्हान पेलणं ही माझा जन्मजात मूळ स्वभाव आहे आणि त्यामुळं काही पदासाठी, काही मिळवण्यासाठी ही लढाई नाही. परमेश्वरानं मला सगळं काही दिले. सांगोल्यामध्ये सुद्धा बाबासाहेब देशमुख असतील, ते आघाडीमध्ये उद्धवजींनी आता यांना दीपक आबांना शब्द दिलेला आहे, त्यांना उमेदवारी दिली तरी पवारसाहेब गणपतराव देशमुखाच्या कुटुंबाच्या बाजूने राहतील. काही वेळेला एखाद्या मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, मग पुन्हा सांगली पॅटर्न लोकसभेसारखा सांगोल्यात चालेल गेल्या वेळेला. पण तिथं जी बी निवडणूक होईल, दीपक आबा असतील किंवा बाबासाहेब असतील, आबा विरुद्ध बाबा अशी त्या ठिकाणी फाईट होईल. कुणी या राज्यामध्ये येऊन कोण येणार, कोण गद्दाराशिवाय आहेच कोण असं आणि आम्ही गद्दाराच निवडून आणणार अशी 10,000 सुद्धा लोक राहणार नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे तिथं बापूची उमेदवारी होणार नाही आणि झाली तरी 10,000च्या वर मतदान त्या ठिकाणी पडणार नाही. या राज्यामध्ये गद्दारांना निवडून देणं ही संस्कृती नाही. शेवटी स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आबा आला काय आणि बाबा आला काय, या महाआघाडीच्या बाबतीमध्ये दोन्ही सारखेच.
तुमची भूमिका काय असणार त्यावेळेस? महाविकास आघाडी म्हणून दीपक आबांच्या सोबत तुम्ही राहणार का बाबासाहेब देशमुख धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून तुम्ही बाबासाहेब नाही, देशमुख? पवार साहेब काय त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करतायत का किंवा काय आहे, किंवा उद्धवजींचं त्या ठिकाणी काय नेमकं धोरण आहे अजून माहिती पडलं नाही. अजून दीपक आबांनाही तिकीट दिलेलं नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे तिथं मैत्रीपूर्ण लढत दिसते आणि अशी लढत असली तर पवारसाहेब जी भूमिका घेतील, बाबासाहेबांच्या बाजूने घेतली तर बाबासाहेबांच्या बाजूने मी राहीन. पवारसाहेबांची भूमिका ही माझी भूमिका असेल. हे सगळं होत असताना आता तुम्ही उल्लेख केला शहाजी बापू पाटील, एकेकाळी तुम्ही चांगले मित्र होता. परवा माध्यमांशी बोलताना शहाजी बापूंनी वक्तव्य केलं की उत्तम जानकर हे एकेकाळी चेला होते माझे आणि त्यांच्यावर बोलण्या इतपत आता काही त्यांना महत्व राहिलं नाही, असं बोलून अगदी 10-15 सेकंदात बापूंनी विषय संपवला. नेमकं बापूंच्या मनामध्ये काय आहे? बापूला 5 वर्षाच्या आमदारकीमुळे हे बापू बोलतायत का खरंच तुमच्याविषयीचा राग आहे का तुमच्याविषयीचं प्रेम आहे त्यांचं? नाही, आयुष्यामध्ये सगळं काय मिळेल माणसाला. बापूला आमदारकीमध्ये सगळं काय होतं, परंतु अशा पद्धतीनं गद्दारी करून मिळवणं हे महाराष्ट्रामध्ये कुणालाही पटलं नाही. त्यामुळं 31 लोकसभेच्या जागा हे महायुती किंवा भारतीय जनता पार्टी हारलं हे लोकांना मान्य नाही. काही पैशाच्या जोरावरती आले असतील 4 जागा इकडे तिकडे, पण यापुढं विधानसभेमध्ये मात्र 225चा आकडा हा या आघाडीचा आपल्या पार होईल, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. शहाजी बापूला काय सांगाल? तुमच्यावर जे वक्तव्य केलंय त्याला काय बापूला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे का मित्राचा सल्ला म्हणून काय त्यांना सल्ला सांगायचा आहे निवडून? नाही, बापू माझ्या माहितीप्रमाणे या निवडणुकीमध्येच नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं किंवा त्यांच्यावर बोलणं किंवा मित्र म्हणून सल्ला देणं योग्य होणार नाही. बापू या निवडणुकीमध्ये नाहीत, म्हणजे तुम्हाला पक्क सांगतो. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून तुमच्यावरती जबाबदारी होती. सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीकडून काय नेमकी तुमची जबाबदारी होती? मोहोळ असेल किंवा इतर मतदारसंघाच्या माध्यमातून काय गणित आहेत? कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणुकीची नाही, तयारी? नक्कीच सगळे जे निवडून येणारे लोक आहेत हे सगळेच पवार साहेबाकडे तिकीट मागतायत. मग धर्मराज काडादीपासून सगळे, प्रत्येक जनबंधदा असतील, प्रत्येक माणूस हा परिचारक असतील, सगळे भालके असतील, सगळेच लोक पवार साहेबांकडे तिकीट मागतायत. हे पवार साहेबांची लोकप्रियता ही शिगेला पोहोचलेली आहे. एक लढवय्या मनुष्य, या महाराष्ट्राला सावरणारा मनुष्य, या महाराष्ट्राला दिशा देणारा मनुष्य आणि या महाराष्ट्राला संकटामधून मोठ्या धैर्यानं बाहेर काढणारा असे हे नेतृत्व. म्हणून आज चौफेरपणानं या सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे, फार काय मी मोठं सांगत नाही, पण 11 पैकी 10 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि या ठिकाणी जन उमेदवारी देतील. इच्छुकांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक ठिकाणी. आता माढा म्हटलं तर आज त्या ठिकाणी मोहिते पाटील इच्छुक आहेत, अभिजित आबा इच्छुक आहेत, बबनदादा रोज हेलपाटे मारतायत, अजून काही मंडळी धानाईसाठी वगैरे इच्छुक आहेत, अनेक मंडळी कोकाटे इच्छुक आहेत. एका मतदारसंघातून 10 लोक इच्छुक आहेत. पवारसाहेब सारासार विचार करून निवडून येण्याचा क्रायटेरिया आणि त्या ठिकाणी निष्ठावान असणाऱ्या माणसाला संधी देतील आणि ही माणसं त्या ठिकाणी निवडून येतील. पुन्हा शेवटाकडे येताना मी याच मुद्द्यावरती खरं तर तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मला यायचं आहे. 3-4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वप्न बघितलं होतं उत्तमराव जानकर आता आमदार आहे आणि त्या कार्यकर्त्यांना उद्या तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, राज्याची जबाबदारी दिली, मी पवार साहेबांसाठी राज्यात जाणार आहे. समजा ते सगळे कार्यकर्ते आले आणि तुम्हाला जर म्हणले नाही तुम्हाला माळशिरसचा आमदार म्हणून आम्हाला उत्तमराव जानकर बघायचे होते, तुम्हाला आमदार म्हणूनच बघायचं आहे, त्या कार्यकर्त्यांना काय सांगता? नाही, कार्यकर्त्यांची इच्छा राहते. कार्यकर्त्यांना अनेक दिवसापासून, मी 2009 पासून आमदार बघायचा आहे आणि आमदार कुठं ना कुठं तरी होईल. ते काय प्रक्रियेचा भाग असतो आणि माझी गरज जर राज्याला असेल तर आपण त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे. आणि माझ्यापेक्षा 100 पटीने पवारसाहेब विचार करतात कोणत्याही गोष्टीचा. या ठिकाणी उभा करण्याचा असेल किंवा पक्षीय प्रचार करण्याची जबाबदारीचा असेल आणि माझ्याही हिताचा असेल तो पक्षाचाही असेल, त्या ठिकाणी विचार करतील. उमेदवारी ही फार मोठी गोष्ट नाही. उमेदवारीपेक्षाही आज उद्या पक्षाला सत्तेवर आणणं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. ज्या वेळेला मी विमानातून उडी मारली त्यावेळेला अंधारामध्ये मारली होती. उद्या काय हाताला लागणार आहे माहीत नव्हतं. तरी सुद्धा या राज्याला वाचवण्यासाठी आपणही त्यामध्ये खारीचा वाटा उचलू.
चिमणीच्या चुचीने पेटलेल्या जंगलाला विझवण्याचा प्रयत्न करू या उद्देशानं मी या प्रक्रियेमध्ये किंवा या दिंडीमध्ये सामील झालो. निश्चितपणाने एक दिवस विठ्ठलाची भेट होईल. विठ्ठलाची भेट. खर तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक नवा ट्विस्ट या माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं तुमच्याशी बोलताना त्या ठिकाणी झाला. प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणत होता उत्तमराव जानकरांची उमेदवारी फायनल आहे. मात्र राज्याला जर त्या ठिकाणी मला जायचं असेल, पक्षाला जर माझी त्या ठिकाणी गरज असेल, जो पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य असेल, माझे कार्यकर्ते सुद्धा पवार साहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असतील, या पद्धतीची भूमिका उत्तमराव जानकरांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. 2 दिवसामध्ये राष्ट्रवादीची पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर होऊ शकते, दुसरी यादी जाहीर होऊ शकते आणि पाहणं औत्सुक्याचं हे असणार आहे की पवार साहेब उत्तमराव जानकरांना माळशिरसच्या विधानसभेची उमेदवारी देत आहेत की राज्याची खूप मोठी जबाबदारी म्हणून त्यांना राज्यभर नेत आहेत. आणि त्यानंतर मग मात्र माळशिरस मधून त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून पुन्हा तुतारीकडून निवडणुकीच्या मैदानामध्ये कोण असणार याची उत्सुकता मात्र आपल्या सगळ्यांना असणार आहे.